नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत या ठिकाणी विविध पदांसाठीची ही भरती आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो, प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिएशन काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत कंत्राट पद्धतीने जवळपास 1509 जागांसाठीची ही भरती आलेली आहे. एकूण 1509 जागांसाठीची भरती आहे आणि ही जी भरती आहे ही भरती मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती ही भरती केली जाणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे, ही सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे, त्याचबरोबर आपल्याला अर्ज केल्यानंतर याची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असेल आणि याच्यासाठी आपल्याला परीक्षा फी किती असेल, त्याचबरोबर याचा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीने असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो बघा, ही जी भरती आहे त्याच्यामध्ये खूप सगळी पदं इथं देण्यात आलेली आहे. पुढचं जे पद आहे पहिलं ते पद बघा कोणतं आहे, विशेष कार्यकारी अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे पद असणार आहे. आणि याचं शैक्षणिक पात्रता बघा, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणार आहे. आणि याची वेतन श्रेणी पण इथं दिलेली आहे तुम्हाला, 50,000 ते 75,000 रुपये तुमची वेतन असणार आहे. आणि एकूण पदं किती आहेत त्याची 3 पदं आहेत. त्याच्यानंतर नोडल अधिकारी, प्रत्येक विभागात एक नोडल अधिकारी असणार आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. आणि इथं जे तुम्हाला सॅलरी मिळणार आहे किंवा जे वेतन मिळणार आहे ते 35 ते 45,000 रुपये वेतन असणार आहे. आणि एकूण पद 9 आहेत तिथं. त्याच्यानंतर पुढचं पद आहे जिल्हा विस्तार अधिकारी, प्रत्येक जिल्ह्यात एक विस्तार अधिकारी असणार आहे. इथं पदवीधर असणं आवश्यक आहे. आणि 28 ते 30,000 रुपये तुमची सॅलरी. आणि पद जे आहे ते 36 पद इथं भरली जाणार आहेत. जिल्हा उपविस्तार अधिकारी, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पद. शिक्षण पदवीधर, इथं पेमेंट जे आहे ते 22,000 ते 25,000. आणि पद जे आहेत ते 36 पदं आहेत. त्याच्यानंतर तालुका विस्तार अधिकारी, प्रत्येक तालुक्यामध्ये एक 12वी किंवा पदवीधर असणं आवश्यक आहे. आणि जे वेतन आहे ते 20,000 ते 22,000 इथं वेतन देण्यात आलेलं आहे. आणि पदं बघा किती आहेत, 300 आणि 50 पदं इथं भरली जाणार आहेत तालुका विस्तार अधिकारीसाठी. पुढचं आहे तालुका उपविस्तार अधिकारी, 12वी पास आहे. आणि इथं तुम्हाला पेमेंट जे आहे ते 15,000 ते 18,350 जागा आहेत याच्याही. महिला सल्लागार, प्रत्येक तालुक्यात एक, 12वी पास. आणि पेमेंट जे आहे ते 18 ते 20,350 पदं. सामाजिक अधिकारी, प्रत्येक तालुक्यात एक, इथं पदवीधर आणि MSW ही शैक्षणिक पात्रता आहे. 13 ते 18,000 पेमेंट आहे. आणि 350 पदं भरली जाणार आहे. शहर विस्तार अधिकारी, मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर इत्यादी शहराच्या ठिकाणी हे पद भरलं जाणार आहे. पदवीधर, पेमेंट आहे 22 ते 25,000. आणि एकूण 25 पदं आहेत. मित्रांनो, ही जी काही भरती आहे या भरतीबाबत तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर अर्ज बघा, इथे ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. संपूर्ण ही जी डिटेल जाहिरात आहे ती डिटेल जाहिरात ही तुम्हाला याच वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे. बघा, याचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे, तर याचं सिलेक्शन आहे ते तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आणि त्या ऑनलाईन एक्झामद्वारे आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होईल, त्याद्वारे तुमचं काय केलं जाणार आहे, सिलेक्शन केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेचं स्वरूप किंवा सिलेबस काय आहे तो इथं दिलेला आहे. मराठी हिंदी प्रश्न 25 आहे आणि गुण तुम्हाला इथं 50 देण्यात आलेले आहेत. इंग्रजी प्रश्न 25, 50 गुण. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, 50 गुण. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 प्रश्न, 50 गुण. एकूण 100 प्रश्न आहेत तिथं. आणि 200 गुणांची परीक्षा आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला इथं आपल्याला विचारला जाणार आहे. हे सर्व प्रश्न तुमचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा नकारात्मक गुण प्रणाली असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या उत्तराला 0.25 मार्क हे कमी केले जाणार आहेत. हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट इथं दिलेल्या आहेत, त्याही पाहू शकता. जिल्हा निवड करत असताना आपल्याला जो आवश्यक आहे तोच जिल्हा निवड करायचा आहे.
त्याचबरोबर आता आपल्याला इथं परीक्षा फी किती दिलेली आहे बघा, 750 रुपये परीक्षा फी असणार आहे आणि ही परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे. परीक्षा फी तुम्हाला इथं काय करायचं आहे, ऑनलाईनच परीक्षा फी तुम्हाला भरायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथं अर्ज सादर करण्याच्या तारखा बघा, 5 ऑक्टोबर पासून अर्ज सुरू झालेले आहे आणि याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2024 ही त्याची शेवटची तारीख आहे. तर ऑनलाईन अर्ज आपल्याला या वेबसाईटवरती भरायचा आहे. प्रवेश पत्र, याच्यानंतर एक्झामची तारीख असणार आहे, ती सर्व तुम्हाला ह्याच वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ही वेबसाईट अवश्य लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. बघा, ह्या काही सूचना दिलेल्या आहेत प्रवेश प्रमाणपत्राच्या वगैरे, आपण तिथं कशा पद्धतीने डॉक्युमेंट आणलं पाहिजे, त्या रेग्युलर सूचना आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की मुलाखतीसाठी आपल्याला ज्या वेळेला बोलावलं जाणार आहे ते कशावरती आपल्याला येणार आहे, तर तुमचा जो काही मोबाईल क्रमांक आहे आणि ईमेल आयडी आहे त्याच्यावरती तुम्हाला काय केलं जाणार आहे, फोन केला जाणार आहे किंवा मेल येणार आहे. त्यासाठी अर्ज भरत असताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी करेक्ट टाकणं अतिशय आवश्यक आहे. तुमची पहिल्यांदा ऑनलाईन एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झाम मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी तुम्हाला स्वखर्चाने तिथं उपस्थित राहायचं आहे. या काही बेसिक सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला प्रत्येक जे काही पोस्ट आहे त्या पोस्ट कोणकोणत्या जिल्ह्यात किती आहेत याचा तक्ता दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ जी आहे ती पीडीएफ नक्कीच तिथं पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही तिथून ही पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही जी पीडीएफ आहे त्याची मी लिंक दिलेली आहे किंवा वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही तिथूनही जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अतिशय चांगल्या जागा ज्या आहेत त्या प्री प्रायमरी शिक्षण विभागामध्ये आलेल्या आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही जर इच्छुक असाल या भरतीसाठी तर अर्ज करायचा आहे. निश्चितच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी यश मिळू शकतं. मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.